महाराष्ट्र की नवी मुंबई में 20 साल की यशश्री शिंदे की बेरहमी से हत्या के विरोध को लेकर सैकड़ों की संख्या में महिलाओं ने उग्र प्रदर्शन किया। नवी मुंबई में 20 साल के यशश्री की हत्या के विरोध धरना प्रदर्शन और विरोध जारी है। सड़क पर पोस्टर, बैनर और नारेबाजी के जरिए यशश्री शिंदे की निर्मम हत्या के विरोध में सैकड़ों की संख्या में महिलाओं ने उग्र प्रदर्शन और आंदोलन किया। ठाणे के जिला कलेक्ट्रेट के सामने राष्ट्रवादी शरद पवार गुट की महिला कार्यकर्ताओं ने उग्र आंदोलन किया और सरकार से जल्द आरोपी को पकड़ने की मांग की। दर्दनाक हत्याकांड को लेकर सरकार से राजनीतिक या धार्मिक रंग न देने की अपील की। वहीं गृह मंत्री से घटना की जिम्मेदारी लेते हुए पुलिस द्वारा देर से की गई कार्रवाई पर सवाल खड़ा किया। सरकार से आरोपियों को जल्द से जल्द पकडणे की मांग की। हो, अजिबातच नाही आहेत, कारण आता पूर्वीपेक्षाही असा ट्रेंड झालाय हल्ली। रोज दर आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शारीरिक अत्याचार कडून नाही थांबत आहेत लोक, कसलं तरी सूड उगवल्यासारखं त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाहीये। आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात फोफावते ती खूपच वाईट आहे, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी वाईट आहे। ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवाय की असा समाज का झालाय। पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात। हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाहीये डायगर पोलीस स्टेशन कडून। त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरवाण आहेत। म्हणजे ते जे काही मला पोलिसांबद्दल सांगत होते ते ऐकून मला गृह खात्याची कीव आली की इतक्या वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाले पण दिवसेंदिवस पोलिसांबद्दलची जे काही विचार आहेत सामान्य जनतेचे ते अतिशय वाईट आणि भयावह आहेत। म्हणजे जर ज्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला पाहिजे त्याच्याचवर जर जनतेने सांगितलं की ह्यांच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाहीये तर ही फारच वाईट परिस्थितीकडे आपण चाललो। वी आर आय थिंक गोइंग टुवर्ड्स अनार्की, यू नो। काय वाटतं मणिपूर नंतर या ठिकाणी देखील अशा प्रकारचे वारंवार प्रकार होत आहेत, त्यामुळे कुठेतरी गृह खात्याने पाहिजे तसे नजर ठेवणं गरजेचं आहे। मणिपूर जे इन्सिडेन्सेस झाले ना ते थोडेसे पॉलिटिकली आणि रिलिजियसली मोटिवेटेड होते, पण हे जे काही इंडिव्हिज्युअली आज जे काय दिवसा उजेडी होत आहे म्हणजे आता शनिवारी अक्षता मिसिंग झाली आणि मंगळवारी तिचं जेव्हा जिथे तिची बॉडी सापडली आहे ती जागा खूप आतली अशी नव्हती, जिथे लोकांचा वावर होता अशी ती जागा होती। म्हणजे असं म्हणायचंय का पोलिसांना की 3 दिवस ते तिची बॉडी तिथेच होती किंवा त्यांना CCTV फुटेज दाखवलं गेलं नव्हतं जेव्हा मी गेले त्यांच्या घरी तेव्हा मागच्या आठवड्यात। नंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या कुटुंबांना संशयास्पद वाटतात, हे बघा मणिपूर असो नाही तर जगातलं कुठलाही देश असो, पण जेव्हा गुन्हेगाराला अजिबात भीती नसते, समाजाचीही नसते आणि कायद्याची तर नाहीच आहे, आपण ते बघतोय, तेव्हाच अशी ज्या वृत्ती असतात त्या बोकाळतात आणि मग अशी कृत्य होतात। तर मला सगळ्यांनाच हे अपील करायचं आहे की प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये असं एक पोषक वातावरण तयार करा की जेणेकरून मुलांना मुलींना दुसऱ्याबद्दल आदर करायची भावना निर्माण होईल। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाण्याने सगळ्या प्रकारचे आमचे जितके विंग्स आहेत त्याच्यामध्ये आमचे पेरेंट बॉडी आहे, महिला आहेत, स्टुडंट्स आहेत, युवती आहेत, युवक आहेत, सगळ्यांनी मिळून एक आंदोलन केलं आहे। ते याच्यासाठी की आमचा एक प्रतिकात्मक प्रयत्न आहे समाजाला आणि पोलिसांना आणि स्पेशली गृह मंत्रालयाला जागं करण्याचा की ऍक्ट बिफोर इट्स टू लेट। लाडकी बहीण योजना आली, मात्र लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत प्रश्न निर्माण होतोय। मात्र निवडणुका आल्या की अशा प्रकारच्या घोषणा मात्र सुरक्षेचे हो ना, मग जसं निवडणुका आल्या म्हणून जसं तुम्ही लाडकी बहीण आणली तसंच निवडणुका आल्या म्हणून तरी का होईना या दोन्ही घटनांचा लवकरात लवकर निकाल लावा बाबांनो, म्हणजे अजून एक तुरा तुमच्या शिरपेचात की आम्ही एक निकाल लावलाय।
काय मागणी असणार आहे या आरोपी संदर्भात, कारवाई संदर्भात? आधी तर सर्वप्रथम आरोपींना शोधून काढा. आरोपींना हे करा की म्हणजे हे असं का व्हावं, आणि जे काही आता त्याला राजकीय रंग दिले जात आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकाराने ते देऊ नका प्लीज. कारण विक्टिम आणि आरोपी हे दोन्हीही माणसं होती आधी मुळात, मग ते धर्म वगैरे त्यांनी काही फरक पडत नाही. त्यामुळे आमची मागणी हीच असणार आहे. आय एम शुअर प्रत्येक आईची, प्रत्येक भावाची, प्रत्येक बापाची मागणी हीच असणार आहे की लवकरात लवकर ह्यांना शोधा आणि लवकरात लवकर त्यांना शासन करा. बिकॉज जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. थाने से रिजवान शेख की रिपोर्ट, आवाज इंडिया। देश दुनिया की बाकी खबरों के लिए जुड़े रहिए आवाज इंडिया के साथ में सब्सक्राइब करें हमारे चैनल को यूट्यूब, फेसबुक, ट्विटर पर आवाज इंडिया टीवी। धन्यवाद।